काही कंपन्या अशा असतात ज्यांचा व्यवसाय कोणतंही सरकार आलं तरी तितक्याच वेगाने वाढतो। अशीच कंपनी आहे रिलायन्स इंडस्ट्रीज। 1990 पर्यंत काँग्रेसचं सरकार होतं, त्यावेळेला रिलायन्सचा व्यवसाय वाढला। त्यानंतर 1990 आणि 91 मध्ये व्हीपी सिंग आणि चंद्रशेखर साधारण एक वर्ष पंतप्रधान राहिले। त्यानंतर कधी काँग्रेस तर कधी एनडीएचं सरकार आलं। 2014 मध्ये नरेंद्र मोदींनी मेजॉरिटी मिळवली आणि सरकार बनवलं। या सगळ्या फेजेसमध्ये रिलायन्सने तितक्याच वेगाने त्यांचा व्यवसाय वाढवला। एकेकाळी पेट्रोकेमिकल्सवर अवलंबून असणारी ही कंपनी आता टेलिकॉम, रिटेल, न्यू एनर्जी, फायनान्शियल सर्व्हिसेस आणि मीडिया सारख्या अनेक सेक्टर्समध्ये मार्केट लीडर झाली आहे। रिलायन्स इंडस्ट्रीजचं मार्केट कॅप आता 19 लाख कोटींच्या वर गेलंय। मागच्या 10 वर्षात रिलायन्सच्या उत्पन्नात साधारण दुप्पट वाढ झाली आहे, पण कंपनीचा नफा 20,000 कोटींपासून 80,000 कोटींच्या वर गेलाय। याचा अर्थ कंपनीने सातत्याने प्रॉफिट मार्जिनमध्ये सुधारणा केली आहे। एवढ्या मोठ्या बेसवर उत्पन्न आणि प्रॉफिट मार्जिन वाढवण्याचं शिवधनुष्य केवळ मुकेश अंबानीच पेलू शकतात। रिलायन्सने योग्य वेळेला विविध सेक्टर्समध्ये डायव्हर्सिफाय केलंय। त्यांच्या पारंपरिक पेट्रोकेमिकल्स बिझनेसमधून मिळणारा कॅश फ्लो किंवा पैसा त्यांनी रिटेल, टेलिकॉम आणि न्यू एनर्जी बिझनेसमध्ये गुंतवला। आता या बिझनेससाठी लागणारं कॅपेक्स जवळपास संपत आलंय। त्यामुळे याआधी केलेली गुंतवणूक रिलायन्सच्या प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये आता दिसायला सुरुवात होईल। रिलायन्सला आता कोणते महत्त्वाचे ट्रिगर्स आहेत, शेअर ओव्हर व्हॅल्यूड आहे का अंडर व्हॅल्यूड, आणि या शेअरमध्ये आता गुंतवणूक करावी का, ते आता जाणून घेऊया। रिलायन्सला जिथे जिथे व्यवसायाची संधी दिसली तिथे त्यांनी जोरदार एक्सपान्शन केलं। सुरुवातीला थोडं नुकसान झालं तरी चालेल, पण पैसा खर्च करायचा आणि काही झालं तरी त्या सेगमेंटमध्ये मार्केट लीडर बनायचं ही मुकेश अंबानींची व्यवसाय करण्याची पद्धत आहे। आता व्यवसायाची वाढ करायची असेल तर कर्ज हे घ्यावंच लागतं। रिलायन्सने मागच्या 10 वर्षात मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतलंय। 2013 मध्ये कंपनीच्या बॅलन्स शीटवर साधारण 1 लाख कोटींचं कर्ज होतं। 2023 मध्ये हा आकडा 4.5 लाख कोटींच्या पार गेला। मात्र मागच्या अनेक एजीएम मध्ये मुकेश अंबानींनी कर्ज कमी करण्याबाबत प्लॅन जाहीर केलाय। त्यानुसार कंपनीने आता कर्ज कमी करायला सुरुवात देखील केली। 2023 मध्ये 4.5 लाख कोटींच्या कर्जाच्या तुलनेत रिलायन्सवर 2024च्या अखेरीला 3,46,000चं कर्ज होतं। 2023 मध्ये 4.5 लाख कोटींच्या कर्जाच्या तुलनेत रिलायन्सवर 2024च्या अखेरीला 3,46,000 कोटींचं कर्ज होतं। टेलिकॉम बिझनेसमध्ये 5Gच्या लॉन्चिंगसाठी रिलायन्सने खूप मोठी गुंतवणूक केली, मात्र ही गुंतवणूक आता पूर्ण झाली आहे। तसेच कंपनीने अबुधाबी इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटी, कतार इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटी सारख्या संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून भांडवल उभं केलं आणि कर्जाची परतफेड केली। आमच्या मते रिलायन्सने डेट रिडक्शनला आता मोठ्या प्रमाणावर सुरुवात केली आहे। त्यामुळे कंपनीचा व्याजावर होणारा खर्च कमी होईल आणि त्याचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या प्रॉफिटेबिलिटीवर होईल। रिलायन्ससाठी दुसरा महत्त्वाचा ट्रिगर आहे डीमर्जरचा। मुकेश अंबानींना 2 मुलं आणि 1 मुलगी आहे। कोणत्या मुलाला कोणता व्यवसाय द्यायचा हे मुकेश अंबानींनी आधीच ठरवलंय। सक्सेशन प्लॅनिंगचा भाग म्हणून कंपनीने डीमर्जरची प्रक्रिया देखील चालू केली आहे। मागच्याच वर्षी जिओ फायनान्सचं डीमर्जर करण्यात आलं। साधारण 240 रुपयाला हा शेअर ट्रेड करत असताना आम्ही या शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता। 23 एप्रिलला या शेअरने 394 रुपयाचा उच्चांक नोंदवला आणि हा शेअर आता 360 रुपयाच्या जवळ ट्रेड करतोय। ऑगस्ट 2023 मध्ये या शेअरचं लिस्टिंग झालं तेव्हापासून जिओ फायनान्सच्या शेअरने साधारण 40% रिटर्न दिलाय, तर या दरम्यान रिलायन्सचा शेअर केवळ 15% वाढलाय। याचा अर्थ स्पष्ट आहे, डीमर्जरमुळे रिलायन्सच्या शेअर होल्डरला बऱ्यापैकी फायदाच झालाय। आता अशाच प्रकारचं डीमर्जर रिटेल, टेलिकॉम, न्यू एनर्जी आणि इतर बिझनेसेसचं होऊ शकतं। हे डीमर्जर नक्की कधी होईल ते सांगता येत नाही, मात्र पुढच्या काही वर्षात हे होणार हे निश्चित आहे। त्यामुळे ज्यांच्याकडे रिलायन्सचे शेअर्स असतील त्यांना डीमर्जर नंतर नवीन कंपन्यांचे शेअर्स स्वस्तात मिळतील। या सगळ्या गोष्टींचा विचार करता रिलायन्सच्या शेअरमध्ये आपण टप्प्याटप्प्याने गुंतवणूक चालू करायला पाहिजे। 7 मेला या शेअरने महत्त्वाचा सपोर्ट ब्रेक केलाय, त्यामुळे शेअरमध्ये पुढचे काही दिवस घसरण होऊ शकते। 2200 ते 2600 रुपयाच्या रेंजमध्ये आपण रिलायन्सचा शेअर टप्प्याटप्प्याने खरेदी केला तर व्हॅल्यू बाईंगची संधी मिळेल। त्यानंतर हे शेअर्स दीर्घ कालावधीसाठी होल्ड केले तर चांगला रिटर्न मिळू शकतो। त्यामुळे रिलायन्सच्या शेअरकडे लक्ष ठेवा आणि प्रत्येक घसरणीमध्ये या शेअरमध्ये गुंतवणूक चालू ठेवा।
सोनं, बँक डिपॉझिट, रिअल इस्टेट, म्युच्युअल फंड्स, शेअर्स आणि इतर गुंतवणुकी संदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न आहेत का? काळजी करू नका, आता तुम्ही हे प्रश्न थेट अर्थविश्वातल्या तज्ज्ञांना विचारू शकता आणि तेही अगदी मोफत. मनी9 ॲप डाउनलोड करा आणि लगेच तुमच्या मनातल्या प्रश्नांचे उत्तरं जाणून घ्या. प्रश्न तुमचे, उत्तरं तज्ज्ञांचे.